ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी माऊली. आपल्या वारी भक्तीची या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी भक्ती गंभीरावचार आपले मनापासून सहर्ष स्वागत करते. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि समतेचा जिवंत उत्सव. लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतात. या वारीतील सर्वात देखणा आणि भावस्पर्शी टप्पा म्हणजे दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचे आगमन. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा घाट वारकऱ्यांच्या अखंड नामस्मरणाने आणि टाळ मृदुंगाच्या गजराने अक्षरशः भारावून जातो. पुण्याजवळील दिवे घाट हा केवळ एक घाट रस्ता नाही, तर वारकरी संप्रदायासाठी तो एक भावविश्व आहे. घाटाची चढण, सभोवतालचा हिरवागार निसर्ग, ढगांनी भरलेले आकाश आणि त्या पार्श्वभूमीवर पुढे सरकणारी माऊलींची पालखी, हे दृश्य प्रत्येकाच्या मनावर कायमची छाप सोडते. आषाढ महिन्यात पावसाच्या सरी सुरू झालेल्या असतात. डोंगर हिरवाईने नटलेले असतात. अशा वातावरणात हजारो वारकरी भगव्या पताका हातात घेऊन, मुखी विठ्ठलाचे नाम आणि हृदयात माऊलींची भक्ती घेऊन घाट चढताना दिसतात. पहाटेपासूनच भाविक दिवे घाटात मोठ्या उत्साहाने जमा होतात. अनेक जण घाटाच्या दोन्ही बाजूंना उभे राहून पालखीचे दर्शन घेण्यासाठी आतुर असतात. थोड्याच वेळात दूरवरून टाळांचा निनाद ऐकू येतो. मृदुंगाचा ताल कानावर पडतो आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने संपूर्ण घाट दुमदुमून जातो. हळूहळू भगव्या पताकांचा महासागर नजरेसमोर येतो. हजारो वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकत असतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तीचा आनंद आणि डोळ्यात विठ्ठल भेटीची आस. ओठांवर अखंड नामस्मरण असते. वारकऱ्यांच्या मध्यभागी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पालखी अत्यंत भक्तिभावाने पुढे सरकत असते. पालखी दिसताच अनेक भाविक हात जोडून नतमस्तक होतात. काहींच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळतात. अनेक जण पालखीवर फुलांचा वर्षाव करतात. या क्षणी भक्त आणि भगवान यांच्यातील नाते अधिक दृढ झाल्याचा अनुभव प्रत्येकाला येतो. दिवे घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे भक्ती आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. एका बाजूला हिरवेगार डोंगर, दुसऱ्या बाजूला धुक्याची चादर, मधूनच कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यात पुढे जाणारी भगवी पताकांची रांग. हे दृश्य एखाद्या जिवंत चित्रासारखे वाटते. डोंगरावरून पाहिल्यास संपूर्ण घाट भगव्या रंगाने नटलेला दिसतो. हजारो वारकरी एका लयीत पुढे जात असल्याने ते दृश्य मनाला विलक्षण समाधान देणारे असते. दिवे घाट परिसरात अनेक स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थ, सेवाभावी मंडळे वारकऱ्यांसाठी विविध सेवा देतात. कोठे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तर कोठे मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध असते. वारकरी ही नम्रपणे सेवा स्वीकारतात आणि प्रत्येक सेवकाला माऊली म्हणत आशीर्वाद देतात. ही सेवा भावनाच वारीचे खरे सौंदर्य अधिक खुलवते. वारी केवळ धार्मिक यात्रा नव्हे, तर ती समता, बंधुभाव, प्रेम आणि मानवतेचा संदेश देणारी चालती बोलती शाळा आहे. येथे श्रीमंत गरीब, जात-पात, भाषा, शिक्षण किंवा पद यांना कोणतेही महत्त्व नसते. प्रत्येक जण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतो. हा एकच शब्द सर्व भेद मिटवतो आणि माणुसकीचे नाते अधिक घट्ट करतो. पालखी घाट चढत असताना वारकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही दिसत नाही. टाळ मृदुंगांचा नाद, अभंगांचा स्वर,
भगव्या पताका आणि जयघोष यामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भरून जातो. प्रत्येक पाऊल विठ्ठलाच्या दिशेने, प्रत्येक श्वास नामस्मरणात आणि प्रत्येक क्षण भक्तीने ओथंबलेला असतो. दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचा सोहळा हा केवळ पाहण्याचा विषय नाही, तर अनुभवण्याचा उत्सव आहे. येथे भक्तीचा उत्साह, शिस्त, सेवा, समता आणि निसर्ग यांचे अप्रतिम दर्शन घडते. एकदा तरी दिवे घाटात उभे राहून माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले की मन आपोआप विठ्ठलमय होते. लाखो वारकऱ्यांच्या ओठांवरील नाम, त्यांच्या डोळ्यातील श्रद्धा आणि हृदयातील भक्ती आपल्यालाही अंतर्मुख करून जाते. यामुळेच दिवे घाट हा वारीतील एक महत्त्वाचा आणि अविस्मरणीय टप्पा मानला जातो. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा हा दिव्य प्रवास महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचे, संस्कृतीचे आणि एकात्मतेचे सदैव प्रेरणादायी प्रतीक आहे. दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचा आनंद घेत वारी भक्तीची या आपल्या आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबत आहोत. भेटूया पुढच्या भागामध्ये. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.